राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षानं प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी अधिकृतपणे 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। या यादीत राज्यातील तसंच राष्ट्रीय पातळीवरील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे। मात्र या यादीतून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। काँग्रेस आलाकमाननं राज्यातील महानगरपालिका निवडणुकीपासून अंतर राखल्याचं स्पष्ट झालंय। काँग्रेस स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, खासदार छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी, खासदार रजनी पटेल, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आजी माजी आमदारांचा या यादीत समावेश आहे। मात्र पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाहीयेत। विशेष म्हणजे 40 स्टार प्रचारकांच्या यादीतही या नेत्यांची नावं नाहीत। त्यामुळे काँग्रेसचा प्रचार मुख्यत्वे राज्यस्तरीय नेते, माजी मंत्री, आमदार आणि स्थानिक प्रभावी चेहऱ्यांवर केंद्रित राहणार असल्याचं चित्र आहे। स्थानिक मुद्दे, नागरी समस्या आणि महापालिकेतील कारभार यावर लक्ष केंद्रित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती पक्षांना आखल्याचं दिसतंय। दरम्यान आलाकमानच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून काँग्रेसवर टीका होण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसकडूनही ही निवडणूक स्थानिक नेतृत्वाच्या बळावर लढवली जाणार असल्याचा दावा केला जातोय। एकूणच काँग्रेसची तयारी जोमात असली तरी आलाकमानचा प्रचारात सहभाग नसणं ही बाब राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरते आहे।